शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या रब्बीला त्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि रब्बीतलं आपलं मुख्य पीक म्हणजे की एक गहू पीक बऱ्यापैकी शेतकरी त्यामध्ये करत असतात. गहू असेल, कांदा असेल, हरभरा असेल, असे बरेचसे पिकं करत असतात. तर त्यातल्या गहू पिकाबद्दलची मी तुम्हाला माहिती देणार आहे. कारण अनेक शेतकरी गव्हाकडे खास करून त्यामध्ये म्हणावं तसं लक्ष देत नाही. जर तुम्ही गव्हाला चांगले फवारणी, 1-2 फवारण्या, खताचा चांगला डोस आणि पाणी व्यवस्थापन वेळेवरती केलेलं असेल तर गव्हापासून सुद्धा तुम्ही भरघोस उत्पन्न त्यामध्ये मिळू शकता. पण अनेक शेतकरी गव्हाकडे खूप दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे म्हणावं तर जेवढं आपल्याला ऍव्हरेज यायला पाहिजे त्या तुलनेमध्ये आपल्याला ऍव्हरेज मिळत नाही. आता आजच्या या व्हिडिओमध्ये गहू पिकासाठी पहिली फवारणी कोणती करायची याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. कारण पहिली फवारणी का महत्वाची आहे, कारण पहिल्या फवारणी जर आपण घेतलेली असेल तर ही पहिली फवारणी खास करून आपल्या गव्हाचे जास्तीत जास्त फुटवे कसे निघेल याच्यासाठी असणार आहे. कारण जास्त जर फुटवे असेल तर जास्त ओंब्या असणार आहे आणि जास्त ओंब्या असेल तर तुम्हाला जास्त उत्पन्न मिळणार आहे. पण जर तुमचा फुटवाच कमी राहिला तर ओंब्या कमी राहतील आणि तुमचं उत्पन्नही कमी येईल. याच्यासाठी ही पहिली फवारणी अतिशय महत्वाची आहे. तर ही पहिली फवारणी बनवत असताना मी 2 गोष्टी त्यामध्ये लक्षात ठेवलेल्या आहे की तुमचा जास्तीत जास्त फुटवा कसा होईल ही एक गोष्ट त्यामध्ये लक्षात ठेवलेली आहे. आणि काही जो काळा मावा वगैरे अनेक वेळेस पडला जातो बऱ्याचशा भागामध्ये, काही ठिकाणी पडतही नाही म्हणा, थंडी जर चांगली असेल तर तो सुद्धा यातून रिकवर कसा होईल या दृष्टिकोनातून हे कॉम्बिनेशन असणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना बायोविटा एक्स ह्या टॉनिकचा वापर करायचा आहे. मी मागच्या 2 वर्षापासून हे कॉम्बिनेशन शेतकऱ्यांना सांगत आहे आणि अतिशय छान रिझल्ट गहू पिकामध्ये पाहायला मिळतात. बायोविटा एक्स आपल्याला 35 ml घ्यायचा आहे. याच्यासोबत आपल्याला याराचं झिंक ट्रॅक जे येतं म्हणजे याच्यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये झिंक आहे. हा झिंक एक असा हा घटक आहे की गहू पिकासाठी अतिशय उपयुक्त असतो आणि गहू पिकाला याची खूप मोठ्या प्रमाणावरती गरज लागत असते. आणि झिंकची जर मात्रा तुम्ही सुरुवातीला जर दिलेली असेल तर पुढे जाऊन ओंब्या चांगल्या निघल्या जातात. म्हणून आपल्याला पहिल्या फॉर्ममध्ये झिंकचा वापर त्यामध्ये करणं गरजेचं असतं. हे वापरत असताना आपल्याला 20 ml घ्यायचा आहे आणि कराटे आपल्याला घेत असताना एक 25 ml घ्यायचा आहे. अशा प्रकारे याची तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता. किंवा एक दुसरं एक कॉम्बिनेशन आहे, याचे सुद्धा अतिशय छान रिझल्ट पाहायला मिळतात. मागच्या वर्षापासून ते मी शेतकऱ्यांना सांगत आहे, ते म्हणजे की बायोविटा एक्स आणि चॅलेंजर या दोन्हींचे सुद्धा फुटव्यासाठी खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात. बायोविटा एक्स आपल्याला 35 ml घ्यायचा आहे आणि चॅलेंजर आपल्याला 7 ml घ्यायचा आहे आणि याच्यासोबत कराटे पुन्हा आपल्याला 20 ते 25 ml घ्यायचा आहे. अशा प्रकारे एक तर सुरुवातीचं कॉम्बिनेशन किंवा 2 नंबरचं कॉम्बिनेशन दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही एकाचा वापर करू शकता. जसे तुम्हाला जे औषध उपलब्ध होतील ते औषध तुम्ही खरेदी करा. आणि ही पहिली फवारणी आपल्याला ज्यावेळेस आपलं गहू साधारणपणे 30 दिवसांचा होईल त्यावेळेस ही पहिली फवारणी आपल्याला करायची आहे. त्यातल्या त्यात ही फवारणी करत असताना ज्यावेळेस तुम्ही पाणी देशाल, पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर करा, जेणेकरून ओलावा असताना जर फवारणी केलेली असेल तर तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. आणि सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये फवारणी करा, जेणेकरून तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट पाहायला मिळतील. अशा प्रकारे ही पहिली फवारणी करा. आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्या पण शेतकऱ्यांना गहू पिकाबद्दलची माहिती माहीत पडेल. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.